विचार करा की तुमचं जीवन 7 दिवसात बदलून जाईल तर काय होईल. इमॅजिन करा, आज तुम्ही फक्त स्क्रोलिंग करता, ज्यामुळे लेझीनेस आणि ओव्हर थिंकिंग वाढते. पण पुढच्या आठवड्यात सकाळी उठून फक्त तुम्ही एनर्जी फील करता. अभ्यासात आणि कामात लेझर शार्पनेस आहे. स्वतःला मिररमध्ये बघून गुड वाइब्स येतात. हे सर्व किती छान वाटेल. आणि त्यासाठी मी तुम्हाला देणार आहे एक 7 दिवसाचा चॅलेंज, जो तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकेल. आणि मी गॅरंटी देतो की हा चॅलेंज जर तुम्ही 7 दिवस स्ट्रिक्टली फॉलो केला तर तुम्ही कमेंटमध्ये येऊन सांगाल की हो, माझे जीवन बदललं. डे 1 डिजिटल डिटॉक्स किक स्टार्ट. तुमच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? तुमचा मोबाईल. आज तुमच्या मोबाईलचा ॲव्हरेज स्क्रीन टाइम काय आहे? 6 तास ते 7 तास. म्हणजे तुमच्या जीवनाचा 1/4 भाग. आणि हा सर्व वेळ स्क्रोलिंग मध्ये जातोय. पण पुढचे 7 दिवस सकाळी उठल्यानंतर 2 घंटे आणि रात्री झोपायच्या आधी 1 घंटा मोबाईलला हात पण नाही लावायचा. या टाइम मध्ये तुम्ही अभ्यास, वॉक, मेडिटेशन किंवा एक्सरसाइज करू शकता. कारण सायन्स म्हणतो की मोबाईलची ब्लू लाईट तुमची झोप उडवते आणि डोपामिन पण रिलीज होतो, ज्याच्या हायजॅकने तुम्हाला कोणतंच काम करावंसं वाटत नाही. फक्त रील्स इंटरेस्टिंग वाटतात. पण ट्रस्ट मी, जर हे तुम्ही 7 दिवस फॉलो केलं तर तुम्ही रोज दिवसातून जवळपास 3 ते 4 तास वेळ काढू शकता. आणि हो, कमेंट करून सांगा की आजचा तुमचा स्क्रीन टाइम किती आहे. डे 2 वेकअप अर्ली. लवकर उठून तुम्ही खूप काही अचीव्ह करू शकता. विचार करा की त्या लोकांकडे किती टाइम असेल जे लोक सकाळी 5 ला उठत असतील. पुढचे 7 दिवस तुमच्या नॉर्मल टायमिंगच्या 1 तास आधी उठा. जर तुम्ही 8 ला उठा तर 7 ला उठा. जर तुम्ही 7 ला उठत असाल तर 6 ला उठा. कारण हे तुमचे गोल्डन आवर्स असतात. माइंड फोकस्ड असतो आणि डिस्ट्रॅक्शन खूप कमी असतात. या फ्रेशनेसमध्ये आणि लेझर फोकसमध्ये मोबाईलला बिलकुल हात नका लावू. त्याऐवजी मेडिटेशन करा, एक कडक हेवी वर्कआउट करा. आणि मेडिटेशन तर कराच. रिसर्च सांगते की जी लोक सकाळी उठून काही वेळ स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करतात त्या लोकांची प्रोडक्टिव्हिटी 3 पटीने जास्त असते. आणि हो, जर सकाळी तुम्ही 1 तास लवकर उठले तर तुम्ही त्या 1 तासाचं काय कराल कमेंटमध्ये नक्की सांगा. डे 3 कोल्ड वॉटर थेरपी. सकाळी उठल्यानंतर लेझीनेस फील होतो आणि एनर्जेटिक फील पण होत नाही. पण जर तुम्ही सकाळी उठून थंड्या पाण्याने आंघोळ केली किंवा तोंड जरी धुतलं तर तुमच्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिझॉल ला डिक्रीज करतं आणि तुम्हाला इन्स्टंटली अलर्ट बनवतं. म्हणून पुढचे 7 दिवस कोल्ड वॉटर फेस वॉश किंवा कोल्ड शॉवर करा. पहिल्या दिवशी खूप टफ वाटेल, पण तिसऱ्या दिवसापर्यंत तुमची बॉडी ऍडजस्ट होऊन जाईल. आणि आता पुढचा दिवस म्हणजे डे 4 स्टॉप ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग इज इक्वल्स टू ब्रेनचा मर्डर. इमॅजिन करा की तुम्ही पाण्याने भरलेला ग्लास हातात धरलेला आहे. 1 मिनिट काय प्रॉब्लेम नाही. 1 घंटा हात दुखायला लागेल. पूर्ण दिवस हात नंब होईल. पण वेट सारखंच होतं. टाइम वाढल्याने ते भारी वाटते. आणि सेम ओव्हर थिंकिंग आहे. प्रॉब्लेम छोटे असते, पण जेवढा जास्त विचार करतात तेवढी ती मोठी वाटते. जेव्हा पण तुम्ही स्वतःला ओव्हर थिंकिंग करताना पकडाल, सरळ 5 ते 1 काउंटडाऊन करायचा आणि ऍक्शन घ्या. आणि याला म्हणतात 5 सेकंद रूल. ऍक्शन घ्या तेवढीच ओव्हर थिंकिंग कमी होईल. आता सांगा, तुम्ही सगळ्यात जास्त ओव्हर थिंकिंग कोणत्या गोष्टीवर करता? ते स्टडीज, रिलेशनशिप की करिअर? डे 5 डेली मायक्रो विन्स. लाईफ बदलते छोट्या छोट्या यशांमुळे. पण प्रॉब्लेम हा आहे की आपण नेहमी मोठे गोल्स सेट करतो आणि फेल होतो. पण पुढचे 7 दिवस प्रत्येक दिवशी एक मायक्रो गोल सेट करा. जसं 10 पुशअप मारणं किंवा 20 मिनिटं अभ्यास करणं किंवा रोज डेली 5 नवीन इंग्लिश शब्द शिकणं. कारण डे एंड मध्ये या छोट्या गोष्टी पण खूप आनंद देतात आणि तुमच्या माइंडला सिग्नल पण जातो की तुम्ही कॅपेबल आहात. आणि ह्याच छोट्या गोष्टी तुम्हाला अनस्टॉपेबल बनवतील. आजचा तुमचा मायक्रो गोल काय आहे कमेंटमध्ये सांगा. डे 6 मूव्ह युअर बॉडी, मूव्ह युअर माइंड. एनर्जी नेहमी बॉडीकडून माइंडकडे जाते. जर तुमची बॉडी इनॅक्टिव्ह असेल तर तुमचा माइंड पण इनॅक्टिव्ह होईल. त्यामुळे पुढचे 7 दिवस 15 ते 20 मिनिटं हेवी वर्कआउट करा किंवा बॉडीची मुवमेंट तरी करा. जसं की घरी 20 स्क्वॉट्स, 20 प्लँक्स किंवा 1 मिनिट प्लँक. कारण रिसर्च सांगते की फक्त 15 मिनिटाची एक्सरसाइज तुमच्या ब्रेनमध्ये डोपामिन आणि सेरोटोनिन रिलीज करते. म्हणजेच तुमची खुशी आणि फोकस्ड हार्मोन रिलीज होते. डे 7 रिफ्लेक्शन आणि ग्रॅटिट्यूड ट्रान्सफॉर्मेशन तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही तुमच्या माइंडला पण ट्रेन करता. डे 7 चा सर्वात इम्पॉर्टंट स्टेप आहे सेल्फ रिफ्लेक्शन, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. दर रात्री 5 मिनिटं लिहा. 1 आज तुम्ही काय अचीव्ह केलं. 2 आज तुम्ही काय नवीन शिकले. 3 आज कशासाठी ग्रेटफुल आहात. ही हॅबिट तुमची विचारधारा बदलून टाकेल, निगेटिव्हिटी कमी करेल आणि पॉझिटिव्हिटी वाढवेल. सर्च हार्वर्ड स्टडी सांगते की जे लोक रोज ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करतात त्यांचे स्ट्रेस लेवल खूप कमी असतात आणि हॅपीनेस 25% जास्त असते. तर भावा, हा होता तुझा 7 दिवसाचा चॅलेंज. आता तुझी बारी आहे आणि मला कमेंटमध्ये सांग की हे 7 दिवस तू कम्प्लीट करू शकतोस का. तर ली डे 1 स्टार्टेड आणि कर सुरुवात. पण जर मी तुला सांगितलं की अशा काही एक्सरसाइज असतात ज्याने बॉडी सोबत तुझा माइंड पण खूप शार्प होईल, हा टॉपिक मी पूर्ण डिस्कस केलाय तुझ्या स्क्रीनवर येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर बघ कोणते एक्सरसाइज तुझं माइंड बूस्ट करतं. आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नकोस. जय हिंद, जय महाराष्ट्र.